हाय हॅलो गुड मॉर्निंग मंडळी. आपला कालचा कार्यक्रम आवरल्यानंतर मी चालले होते परत सांगलीला, कारण क्लास घ्यायचे होते आणि माझा पण क्लास लाईव्ह स्केचेसचा चालू होता. तर ह्याला 1.5 महिना झाला असेल हा ब्लॉग शूट करून, त्यामुळं सॉरी लवकर टाकायला जमलं नाही. सकाळी 7ला निघले होते, त्यानंतर 7ला नाश्ता केला आणि घरी पोचले मी 9:45ला. त्यानंतर घरचा स्वयंपाक वगैरे आवरला, त्याचा व्हिडिओ काही घेतला नाही. मला जायचं होतं बरोबर 11:45 वाजता क्लासला आणि क्लासला निघाली. तर क्लासला गेल्यानंतर मॅडमची रिॲक्शन बघा, की मी म्हणलं होतं की मॅडम मला खूप त्रास होतो आहे, जा ये घरचा क्लास बाहेरचा क्लास. तर सहज मी शेअर केलं तर मॅडमनी मला काय बोललं बघा. तर आमच्याशी नोकझोक चालू असते आणि मॅडमचं मोटिवेशन पण खूप छान असतं. तर मॅडम काय बोलतात बघा. हिचं ऐकलं की असं वाटतं की आम्ही कामं करत नाही. आम्ही पण पोटाला आमचं मिळवून खातोय. मॅडम तुमचं बघूनच मी करायला लागलोय, तुमचं बघूनच सांगायला लागलोय. तुमची फाईट बघून मी फाईट करते. आमची काय जन्माला फुरली आहे म्हणजे आईच्या पोटात असतानाच आमच्या आईनं झाशीची राणी वगैरे असली पुस्तकं वाचली आहेत. त्याच्यामुळं काय झालंय, तलवार घेऊन पोटातनं बाहेर आलोय. ते मरुस्तोपर्यंत तलवार घेऊनच करणार. ही त्यातलेच आहेत, ही बसलेले मेंबर आहेत ना. आम्ही तलवार गंजून देत नाही, ते तलवारीला धार लावूनच ठेवलेली आहे अशी डडँग डडँग डडँग. काळी झाले मॅडम मी, काय ते काळी झाले की चालते ना एकदा रंगोडला. लय ऊन. तर अशा रीतीने आमची मजा मस्ती चालूच असते. त्यानंतर घरी आली, क्लास स्टार्ट केला आणि साईड बाय साईड आपल्या करवलीचं ताट घेतलं तयार करायला, म्हणजे लवकरच लग्न येणार होते जवळ. लग्न तर होऊन गेलं, पण हा ब्लॉग आधीच आहे त्यामुळे सॉरी. एन्जॉय करा. आणि त्यानंतर संध्याकाळी वगैरे आपलं साहित्य घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशीचा हा क्लास आहे. ताट झालं होतं तयार आणि हा तांब्या तयार केला आणि त्यानंतर 5 वाजता सुट्टी घेऊन गेले तुंगला, कारण आज शनिवार होता. आणि तुंगला गेल्यानंतर माघारी येताना मला अरिवर्कचं साहित्य घेऊन यायचं होतं, कारण माझ्या भाच्यांचे ब्लाऊज वगैरे पण तयार करायचे होते. म्हणजेच खूप सारा लोड होता आणि लगेच 2-3 दिवसात कपड्यांची पण खरेदी वगैरे करायची होती. आणि त्यानंतर दर्शन घेऊन सगळं साहित्य घेऊन, आणि माझ्याजवळच्या खास माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता आणि तिच्याकडे गुड न्यूज ही आहे, पण मला खूप लेट कळाली होती. माझ्या कामामुळे तिच्याकडं लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. तर ह्या थ्रू मी तिला सॉरी म्हणून. अगदी जवळची जिगरी मैत्रीण आहे, तिचा वाढदिवस होता, तिचं नाव आहे अनु. आणि मी ते त्या दिवशी चुकला म्हणून मी दुसऱ्या दिवशी मी केक घेऊन गेले आणि त्यासाठी खूप 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 सॉरी. आणि तिला खरंच ती मला रागवली नाही. तर परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.